अण्णाजींनी मसलतीतल्या आसामींना गाठून हंबीररावांचा कल सामील होण्याकडे नाही हे कानी घातले. मोरोपंत, प्रल्हाद निराजी, राहूजी सारे हंबीररावांशी भेटीगाठीत जेवढ्यास तेवढ्याने जपून बोलू लागले. चैत्र वद्य द्वादशीला महाराजांचे श्राद्धकर्म सुरू झाले. साबाजी व परसोजी भोसले यांच्या मदतीने रामराजांच्या हस्ते छत्रपतींना पिंडदान देण्यासाठी राजोपाध्ये काळ्या हौदावर तिष्ठले होते. भोवतीच्या करंज्यांच्या झाडांवर काळे पक्षी दाटून कलकलाट करीत होते, पण पिंडस्पर्श घेण्यासाठी एकही उतरत नव्हता. श्राद्धविधीच्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या प्रहाराला हंबीररावांना 7 महालाची वर्दी आली. ते महाराणीसमोर दाखल झाले तेव्हा तिथे येसाजी कंक, आनंदराव, मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत होते. हंबीररावांचा मुजरा घेत सोयराबाई नेहमीच्या सदरी भाषेत म्हणाल्या, "या सरलष्कर, सारे तुमचीच वाट बघतायत. जी काही मनसुब्यानं याद केलं तुम्हाला. तुम्ही म्हणाला त्या विचाराने आम्ही बेचैन आहोत. आता गनिम चौतर्फेनं उचल खायची भीती वाढली आहे. तुम्ही जेवढे कदीम आहात ते आपापल्या मुलखावर ठाण घेणं. आनंदराव, रूपाजी, तुम्ही सातारा तर्फ जवळ करा. येसाजी, तुम्ही 10,000ची फौज पाचाडात एक जाग ठेवा. सरलष्कर, तुम्ही टाकीनं कराड प्रांतावर उतरून आपला जमाव सिद्ध ठेवा. पंत, अण्णाजी, तुम्ही आपापले मुलूक जवळ करा." महाराणीचे हुकूम झेलीत जी म्हणत पगड्या सरासर झुकल्या. वर होत हंबीरराव मान खोलण्यासाठी म्हणाले, "जर इथली निर्गत कशानं कशी करायची हाय. भरदाना मोठा, समद पुढं ध्यान देऊन व्हाय पाहिजे. ते तुम्हा साऱ्यांच्या मसलतीने निवांत करू. या क्षणी गरज आहे ती मुलूक राखण्याची. आजच निघावं साऱ्यांनी." जी हंबीररावांसह सारे हुंकारले. सोयराबाईंनी बैठक सोडली. सर्वांना विडे देण्यात आले. ही सदर हंबीरराव, आनंदराव यांना रायगडावरून बाहेर काढण्यासाठीच होती. अण्णाजी आणि मोरोपंत मागेच राहणार होते. रायगड उतरलेले हंबीरराव कराडच्या आणि आनंदराव साताराच्या रोखाने एकमेळाने निघाले. हंबीररावांच्या बरोबर एक विचाराची जाणती मसलतही रायगडापासून दूर दूर निघाली. मागे उरली कट कारस्थाने. पन्हाळगडावर आबांचे श्राद्धकर्म घातलेल्या संभाजीराजांनी सोमेश्वर तलावाकाठी मांडलेल्या पिंडासमोर हात जोडून म्हटलं, "आबा, चुकलं माकलं आमचं आहे. तुमचं आम्ही काही राहू देणार नाही." मनोमन हे म्हटले जाताच सभोवरच्या झाडांच्या घेरावरून कावळेच कावळे झेपावले. पिंड स्पर्श होतो न होतो तोच तो फस्तही झाला. अंत्यकर्म संपताच काय होऊ घातले आहे याची स्पष्ट कल्पना असलेले संभाजीराजे भराभर सूत्रे हलवू लागले. सज्जाकोठीत समोर बसलेल्या परशुरामपंतांना त्यांनी कोकणसुभा रावजी पंडित यांना द्यायच्या खलित्याचा मजकूर सांगितला. रावजी पंडित कोकणसुभा तर्फ राजापूर यासी अनेक दंडवत. उपरी विशेष तर्फ राजापूरकडील दिवाणी जमली रसद दानागोटा टाकोटाकीने इकडे पन्हाळगडी पावता होईल ते करावे. देखत पत्र जातीनिशी जमेतीसह पन्हाळ्यास हुजूर भेटीस यावे. परशुरामपंतांनी वाळूशिवरून ओली शाई टिपत खलिता बाजूस ठेवला. दुसरी वळी मेजावर उलगडती धरली. कोठीच्या पायथ्याशी जमल्या मावळ्यांच्या अस्पष्ट कलकलाट वर ऐकू येत होता. त्याच्याशी मेळ घालीत पायफेर धरून
संभाजीराजे मजकूर सांगू लागले. राजश्रिया विराजित, सेना धुरंधर, सकल गुणालंकृत सरलष्कर मामासाहेब मोहिते यांचे चरणासी, युवराज शंभूराजे यांचे अनेक दंडवत. उपरी विशेष. रायगडी तीर्थरूप आबासाहेबांचा काळ होऊन 15 दिवस लोटले. इकडे पन्हाळ्यास त्यांचे धर्मशास्त्राचे करणे ते आम्ही कार्य लावले आहे. कानी आल्या खबरांवरून रायगडी माणसांचा बनाव घडतो आहे. प्रधान मंडळ अवघे एक मसलत झाले आहे. महाराणी मासाहेब त्यास हातास धरून खलबतात आहेत. रामराजे यास मंचकारोहण करू म्हणतात. आम्हाला परके ऐकले पाडू बघतात. जीवास धोका येईल असा आदेश पैदा झाला आहे. तुम्हाखेरीज पाठीराखा अन्य नाही. तुम्ही पुरवील आबासाहेबांपासोन इमानाचे. आम्ही ज्येष्ठ असता, दौलतीस गनिमांचा घेर असता, आम्हास बगलेस टाकणे हा कोण मामला. कुलदैवताच्या आनाभाकेने इमान बरे रक्षून असणे, आम्हास जोड देणे, जे साहेब केले असते ते तैसेच करून चालविणे. तुम्ही आम्हास त्यांच्या ठाईच आहात. बहुत काय लिहिणे जाणीजे. शृंगारपुराच्या पिलाजी मामांनाही समय बाका आहे. सुभे प्रभानवल्लीची जमाव शिबंदी एकजा करून बरे सिद्ध असणे असा खलिता तयार झाला. महाराज गेल्याची वार्ता ऐकून कोल्हापूर, राजापूर, मलकापूर, रांगणा, वारणखोरे, सामानगड, विशाळगड अशा भागातून रोज मावळ्यांचे तांडे युवराजांना मुजरा देण्यासाठी पन्हाळगड चढत होते. त्यांचा ओघ बघून सावध झालेला हिरोजी फर्जंद कोकणपट्टीत निसटला होता. जमल्या मावळ्यांतील निवडक माणसे उचलून संभाजीराजांनी किल्लेदार विठ्ठलपंत बहिर्जी इंगळा, सोमाजी व कृष्णाजी बंकी यांच्यावर हत्यारबंद चौकी पहारे चढवून पन्हाळा पटात घेतला होता. अक्षय तृतीयेच्या आदली रात्र उद्या काय घडणार याची चिंता करीत उतरली. पन्हाळ्यावर काय घडले आहे याचा काहीच मागमूस नसलेले कटवल्यांचे खलबत दारुणी दालनात बसले. दालनाच्या बंद दरवाजावर कान्होजी भांडवलकरांच्या हत्यारबंद धारकऱ्यांचा कडेकोट पहारा फिरू लागला. आत महाराणी सोयराबाई बसलेल्या. बैठकीसमोर अण्णाजी दत्तो, मोरोपंत, प्रल्हाद निराजी, राहुजी सोमनाथ हे मंत्रीगण, हवालदार, कान्होजी भांडवलकर, जासोदांचा नाईक खंडोजी, गणोजी कावळा, शहाजी भोसला असे कटवाले फेराने उभे होते. उदयिक अक्षय तृतीया आहे. दिवस मुहूर्ताचा आहे. बाळराजांच्या मंचकारोहणास योग्य आहे. अण्णाजींनी सलामीची आघाडी खोलली. ज्यांच्यासाठी हे तालेवरांचे खलबत बसले होते ते रामराजे आपल्या सुखदालनात शांत झोपी गेले होते. पण अण्णाजी या मसलतीत सरलष्कर असते तर बरं होतं. मोरोपंतांनी चिंता व्यक्त केली. आता नसले तरी राज्याभिषेकास ते येतील असे पाचारण करू. दूरची स्वप्ने बघणाऱ्या सोयराबाई खलबत फुटू द्यायला तयार नव्हत्या. युवराज ज्येष्ठ आहेत. उद्या त्यांच्या ज्येष्ठपणाचं कारण पुढं करून कुणी अदावत घेतली तर काय करणार आपण. खुद्द हंबीररावच त्या विचाराचे दिसतात. मोरोपंत पुढे जे जे आडवे येणार असे वाटत होते ते बोलू लागले. युवराज ज्येष्ठ असतील पण प्रत्यक्ष स्वामी हयात असता ते दिलेरला सामील होतात. मग त्यांच्या पश्चात मस्तकी छत्र आल्यावर ते काय करतील याचा भरवसा कुणी द्यावा. स्वभाव तेजलहरी आहे त्यांचा. कारभारी मामला आणि माणसं यांचा मेळ पाडणं नाही साधणार त्यांना. अण्णाजी जाळे विणू लागले. पण बाळराजे अजान आहेत. दौलतीचा व्याप मोठा आहे.
प्रल्हाद निराजी न्यायबुद्धीने बोलले. शिवाय गनिमांचा चारी तर्फानं घेर आहे. राहुजींनी त्यांचा सूर उचलून धरला.